नमस्कार. केडेश न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. संगमनेरमध्ये रक्तरंजित सापळा. जाब विचारायला गेलेल्या 5 जणांवर 15 जणांचा जीवघेणा हल्ला. संगमनेर शहरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून थेट जीवघेणा हल्ला केल्याची घटना समनापूर चौफुली परिसरात घडली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिंद्रा शोरूम समोर हा प्रकार घडला आहे. एका महिलेला वारंवार फोन करून त्रास देणाऱ्या तरुणाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या 5 जणांवर 10 ते 15 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात लोखंडी रॉड, टॉमी आणि धारदार चाकूचा वापर करण्यात आला. हल्लेखोरांनी अक्षरशः रक्तरंजित तांडव घडवत 5ही जणांना बेदम मारहाण केली. या भीषण हल्ल्यात शेख मुजम्मिल हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या अंगावर चाकूचे तब्बल 6 ते 7 वार करण्यात आले आहेत. इतर 4 जणांनाही मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. गंभीर जखमी मुजम्मिल यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी जुनेद शकील शेख हा फिर्यादीच्या घरातील एका महिलेला वारंवार फोन करून त्रास देत होता. या प्रकाराला कंटाळून संबंधितांनी त्याला फोन करून जाब विचारला. त्यावर समोरासमोर येऊन बोला असे आव्हान आरोपीने दिले. फिर्यादी आपल्या 4 मित्रांसह समनापूर चौफुली येथे पोहोचले असता आरोपींनी आधीच 10 ते 15 जणांना एकत्र बोलावून सापळा रचला होता. फिर्यादी घटनास्थळी पोहोचताच टोळक्याने अचानक हल्ला चढवला. हा हल्ला पूर्णपणे नियोजनबद्ध असल्याचा आरोप जखमींच्या नातेवाईकांनी केला आहे. या हल्ल्यात लोखंडी रॉड, टॉमी आणि धारदार चाकू यांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात जुनेद शकील शेख, अरबाज जहागीरदार, सुफियान उर्फ बबलू पठाण, आसिम, फरान पटेल, रेहान पटेल, वसीम पठाण, शकील उर्फ मामू वेल्डर, साहिल शेख तसेच इतर 4 ते 5 जणांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी तात्काळ घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या संतप्त जमावाला शांत करत कायदा हातात न घेण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रकरणी विशेष तपास पथके तयार करण्यात आली असून आरोपींच्या शोधासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. जखमींचा जबाब कुटे हॉस्पिटलमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या उपस्थितीत नोंदवण्यात आला आहे. घटनेनंतर जखमींचे समर्थक आणि नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर जमा झाले होते. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे संगमनेर शहरात अलीकडच्या काळात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून थेट प्राणघातक शस्त्रांचा वापर होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढत चालले आहे का आणि सामान्य नागरिक सुरक्षित आहेत का असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत असून आरोपींच्या अटकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा KNH न्यूज 24. मुजम्मिल शेख, एक जुनेद शेख नावाच्या मुलाने माझी मंडळीला कॉल केला होता. त्याला मी विचारलं की भाऊ तू कॉल का म्हणून केला. त्यांनी मला उडावडीचे उत्तर दिले. त्याला समक्ष जाऊन त्याला मी भेटलो तर त्यांनी मला तिथं पण उडावडीचे उत्तर दिले आणि सांगितलं की माझा साकोरचा मित्र आहे, त्यांनी माझ्या नंबरवरून कॉल केलेला आहे. मग मी साकोरला जाऊन चौकशी केली तर तो मीठ अंडरस्टँडिंगमुळं तो मॅटर झाला होता. परंतु त्याचा जुनेदचा भाऊ आहे का कोणी चुलता अरबाज जागीरदार म्हणून, तो मला फोन करून बोलतो संध्याकाळी का तू गैरला म्हणे परत. मग मी म्हटलं कशाला बोललो होतं नाही का. म्हणजे काही नाही, फक्त बोलणं करायचं आहे, तू गैरला आहे म्हणे. त्याला यस बोललो आणि मी जोर नागेवर पोहोचलो तेव्हा त्याचा मला परत कॉल आला. आणि कॉल येऊन तो मला शिवागाळ केला. त्यांनी मला सांगितलं तू इथं लवकर आहे म्हणे. मग मी गेलो तिथे पॉईंटला. त्यांनी न सांगता मला शिवागाळ करून मला जीवा मारायचा माझ्यावर चॉपरनी आणि आपला रॉडनी मला हल्ला केला. आणि चॉपरनी मला इथं कमीत कमी 25-30 लोक होते. ते जुनेचे सगळे नातेवाईक होते आणि हे अरबाज जागीरदार म्हणून हे मुलं होता. हे आपला समनापूर रोडला तो पॉवर आपला वजन काटा नाही का चौफुलीच्या पुढचा तो पॉईंटला महिंद्रा शोरूम समोर. मला त्यांनी बोलावलं. मला त्याच्या वडिलांचा पण कॉल आला का म्हणे तुम्ही या इथं आपण बोलणं करू. मला त्यांनी सांगितलं तुम्ही इथं या. माझा उद्देश तो होता का भाऊ तिथं जाऊन आपण मिटून घेऊ काय मॅटर आहे, तो मीट अंडरस्टँडिंग झालेली आहे, आपण तो सॉल्ट आउट करून घेऊ. पण तिथं गेल्यावरती मला त्यांनी जेव्हा शिवागाळ जेव्हा केले तर माझे मित्र माझ्या बरोबरच होते.
तर त्यांनी मग सांगितलं की भाऊ कोण तुला शिवाय देतोय म्हणा, आपण जाऊन पाहू म्हणे कशाला शिवाय देतोय. तिथं आम्ही पोहोचलो, त्यांनी डायरेक्ट आमच्यावर जीवमाळ्याचा हल्ला केला. आम्ही 5 लोक होते, माझे मित्र वगैरे. आम्ही फक्त त्यांची जी चर्चा करायला गेलेलो होतो, ते हल्ला करताना ते पूर्ण लोक होते. कमीत कमी 15-20 लोक हल्ला केलेला आहे. त्यातले 2 आरोपी ज्यांना मी बघितलेलं आहे, एक जुनेद शेख आणि एक अरबाज जागीरदार. बाकी इथं त्याच्या सोबतचे होते ते नातेवाईक. रात्रीच मला जेव्हा लागला तर माझा भरपूर रक्त निघाला होता, मला चक्कर येत होती. तर माझ्या मित्र लोकांनी तिथून मला उचलून कुठं हॉस्पिटलमध्ये आणला. हो, झालंय. त्यांना सांगितलेलं आहे, 8-10 लोकांचे नाव सांगितले मी. आणि मुख्य आरोपी हे जुनेद आणि तो अरबाज जागीरदार दोन्ही. त्यातले 8 लोक आहे. मी नाव सांगितलं, पण आता मला काही थोडं तब्येत व्यवस्थित नसल्यामुळं पुढचं नाही बोलू शकत. अपेक्षा हेच आहे का मला न्याय मिळावा.